नमस्कार, मी डॉक्टर ईशा. डॉक्टर ईशाच पॅलेटमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत विड्याच्या पानाचे अनोखे गुणधर्म. बिटल लीफ असे त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात. हे विड्याचं पान आपल्या भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. इतके त्याचे अद्भुत आणि चमत्कारिक गुणधर्म आहेत ना की ते बघितले की असं वाटतं की खरंच ह्याचा शोध लावणारे ऋषीमुनी किती महान होते. तसंच ते आपल्या जीवनामध्ये तुम्ही रेग्युलर जेवणानंतर खा हे सांगण्यासाठी त्यांनी किती विचारपूर्वक हे आपल्याला पद्धती लावून दिल्या की विड्याचं पान खावं. ह्याचे काय काय गुणधर्म आहेत, खरंच खावं का, कुणी खावं कुणी खाऊ नये, त्याचे काही साईड इफेक्ट तर नाही ना होत. बऱ्याच वेळा पान खाणं हे असं काहीतरी आज त्याला थोडंसं हे आलेलं आहे, असं अनारोग्यकारक असं म्हटलं जातं. तर त्याचं कारण आहे की त्याच्यामध्ये तंबाखू आणि गुटखे घालून जर तुम्ही पान बनवले ते ऑब्वियसली ते हानिकारक आहेत. तर शास्त्रीय पद्धतीने कसं पान बनवावं त्याला तांबूल सेवन असं आयुर्वेदामध्ये वर्णन आहे की तर मग हे तांबूल सेवन कसं करावं. तर सगळ्यात पहिल्यांदा ना एक गोष्ट तुम्हाला सांगते विड्याच्या पानाची. त्याच्यामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक पॉवर असते. विड्याचं पान जर तुम्ही संथ पाण्यामध्ये टाकलं ना तर ते ऑटोमॅटिकली त्याचा जो देठ असतो तो ऑटोमॅटिकली नॉर्थ साईडला वळतो. म्हणजे बघा किती मॅजिक आहे याच्यामध्ये. पूर्वीच्या काळी विड्याचं पान हे सोबत ठेवायचे. विड्याचं पान हे आपल्याकडे प्रत्येक पूजेला किंवा प्रत्येक शगुन जो असतो शुभ कार्य जे असतं त्याच्यामध्ये विड्याच्या पानाशिवाय आपलं पुढे पान हलत नाही. त्याचं कारण की हे पान कायम सोबत असायचं. पूर्वी लोकांच्या दिशादर्शक म्हणून ते वापरायचे. कुठल्या दिशेला जायचंय असं जर प्रश्न पडला तर पूर्वीच्या काळी गुगल मॅप नव्हते ना, हे आपलं गुगल मॅप होतं. ते पान पाण्यामध्ये टाकलं की ते नॉर्थ साईड दाखवायचं. त्याची जी देठ आहे ते ऑटोमॅटिकली नॉर्थ साईडला वळायचं. मग ह्याच्यातून आपल्याला काय लक्षात येतं की ह्याच्यामध्ये अशा प्रकारच्या काही इलेक्ट्रोमॅग्नेटिक पॉवर्स आहेत की ज्या तुमच्या परसेप्शनला स्ट्रॉंग बनवतात. म्हणजे परसेप्शन म्हणजे कसं की ज्ञानेंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय सांगितलेत. श्रवणशक्ती, वास येण्याची जी शक्ती, तसंच जिभेला जे आपल्या चव कळते, स्पर्श आणि डोळ्यांनी जे दिसतं, हे जे आपले 5 सेन्सेस आहेत त्या सेन्सेसला उत्तेजित करण्याचं काम, त्यांना पॉवरफुल करण्याचं काम हे विड्याचं पान करतं. उत्तेजना 2 प्रकारची असते. एक वाईट प्रकारे जी उत्तेजना असते म्हणजे जसं की व्यसनांमधून येणारी उत्तेजना, दारू, सिगरेट, ड्रग्ज, तंबाखू, गुटखा ह्यांनी पण एक प्रकारे आपल्या इंद्रियांना तरतरी येते, ती उत्तेजना असते. चहा, कॉफी ह्यांनी पण एक प्रकारची तरतरी येते. पण ती उत्तेजना ही वाईट प्रकारची म्हणता येईल किंवा ती व्यसनाधीन करते. त्याच्या उलट ह्या पानामध्ये जे गुणधर्म असतात त्याच्यामध्ये जी अशा प्रकारे इलेक्ट्रोमॅग्नेटिक किंवा जी एक पॉवर आहे ती परसेप्शनची पॉवर इम्प्रूव्ह करण्याचे काम करते. म्हणून पूर्वीच्या काळी बघा पैजेचा विडा असायचा. राज दरबारामध्ये तुम्ही काही मराठी मूवीजमध्ये पण मागे का बघितलं असेल, कटार काळजात घुसली, त्यामध्ये पैजेचा विडा ते ठेवायचे राज दरबारामध्ये. मग त्याचा अर्थ काय होतो की पैजेचा विडा घेणं म्हणजे विडा हे शौर्याचं किंवा एखादी गोष्ट करून दाखवण्याचं प्रतीक होतं. म्हणून त्याचा सायंटिफिकली जर विचार केला तर तो असा आहे की ते अशा प्रकारे तुमच्या पंच इंद्रियांना, ज्ञानेंद्रियांना, कर्मेंद्रियांना उत्तेजना देतं. म्हणून या विड्याच्या पानाचं महत्त्व आहे. आयुर्वेदानुसार तांबूल सेवन ह्याचं काय महत्त्व आहे तर दिनचर्येमध्ये तांबूल सेवनाचा उल्लेख येतो. म्हणजे काय की तुमचं रोजच्या दिनचर्येमध्ये ह्याचा समावेश करा. तुम्ही कधी करायचं? जेवणानंतर तांबूल सेवन अवश्य करायचं. कसं करायचं, त्याच्यामध्ये काय काय घटक द्रव्य असावेत तर त्याबद्दल एक सुंदर श्लोक आपल्याला ग्रंथात आढळतो. जाती लवंग कर्पूर कंकोल कटुकैः सह तांबूलीनां किसलयं हृद्यं फूग फलान्वितं रक्तपित्त शतक्षीण रुक्षोत्कुपित चक्षुषां विषमूर्छा मदार्थानां अपथ्यम शोषणाम च यत्. पहिल्यांदा विड्याचं पान कधी कधी घ्यावं, जसं मगाशी मी म्हटलं की जेवणानंतर घ्यावं, तसं
अगदी तुम्ही झोपेतून उठल्यानंतर खाल्लं तरी सुद्धा ते चालतं, म्हणजे कधी कधी चालू शकतं, जेवणानंतर घेतलं तरीही चालू शकतं, रात्री घेतलं तरीही चालू शकतो झोपण्याच्या आधी. म्हणजे असे काही काल दिलेले आहेत, त्याच्या वेळेस तुम्ही बिंदास घेऊ शकतात. फक्त कोणी घेऊ नये तर ज्यांना रक्तपित्ताचा त्रास आहे, म्हणजे अतिरिक्त उष्णता आहे, किंवा ज्यांचं रक्त नाकाचा गुळणा फुटणे किंवा पाईल्समधून रक्त जाणे वगैरे अशा प्रकारचे ज्यांना उष्णतेचे विकार आहेत त्यांनी ते टाळावं. किंवा घ्यायचं असेल तर पहिले विचार करावा की ते घेतल्यानंतर आपल्याला त्रास तर होत नाहीये ना, किंवा ज्यांना चक्कर येते किंवा डोळ्यासमोर अंधारी येते, अशा प्रकारचे वेगवेगळे पित्ताचे आणि रक्ताचे आजार ज्यांना आहेत की ज्यांच्या शरीरामध्ये थोडक्यात उष्णतेची टेंडन्सी आहे, त्यांनी शक्यतो विड्याच्या पानाचं सेवन करू नये. त्यातही त्यांनी गुलकंद घालून जर विड्याचं पान घेतलं तर असं खूप काही मोठा त्रास होताना दिसत नाही. काय काय टाकावं ह्या विड्याच्या पानामध्ये? विडा कसा तयार करायचा? 2 पानांचा विडा तयार करावा असं सांगितलंय. 1 पानाचा केला तरीही चालतो. त्याच्यामध्ये जसं आपण आजकाल जसं चुना आणि काच जे घालतो त्याला खदीर म्हटलेलं आहे संस्कृत ग्रंथामध्ये, तर ते जरूर कात त्याच्यामध्ये जरूर असावी. आरोग्यासाठी मात्र विड्याच्या पानाला जरूर चुना लावावा आणि त्यासोबत कात सुद्धा टाकावी. आणि काय काय अजून इन्ग्रेडियंट सांगितले त्याच्यामध्ये? जातीफळ म्हणजे जायफळ सांगितले, लवंग सांगितले, कंकोळ नावाचा एक पदार्थ आहे जो मिऱ्यांसारखा एक काळे दाणे असतात, त्याला शीतल चिनी असं सुद्धा म्हणतात, ते त्याच्यामध्ये असावं. कर्पूर म्हणजे कापूर जो आहे, भीमसेनी कापूर, आजकाल कापूर मिळत नाही त्याच्यामुळे कापूर वगैरे टाकण्याच्या भानगडीत आजकाल पडू नये, कारण आपल्याला शुद्धतेची खात्री नाही आहे की खराच तो कापूर शुद्ध असेल. जर तुम्हाला माहिती असेल 100% शुद्ध आहे तर तुम्ही थोडासा कापूर त्याच्यामध्ये घालू शकतात. नंतर शेपा त्याच्यामध्ये घालाव्यात, बडीशेप त्याच्यामध्ये असावी. शेपा म्हणजे बाळण शेपा. गुलकंद घालावं का? जसं मी मगाशी म्हटलं की ज्यांना रक्तपित्ताचा आजार आहे किंवा उष्णतेचा त्रास आहे किंवा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जर तुम्हाला विड्याचं पान खायचं असेल तर तुम्ही गुलकंद घालून खाऊ शकतात. इतर वेळेस गुलकंद घालून पान खाणे किंवा जास्त प्रमाणात गोड पान तयार करून खाणे याला काहीही अर्थ नाही. ते पान जे काही पचनाचं जे काम करायचं असतं ते करत नाही. आता ह्या सगळ्या जे इन्ग्रेडियंट आहेत ते अर्थातच तुमचं पचन नीट व्हावं ह्यासाठी उपयुक्त आहेत. मी जसं म्हटलं की तुमचे सेन्सेस चांगले चालावे, ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय तुमची चांगली काम करावीत म्हणून सुद्धा हे उपयुक्त आहे. म्हणून जेवणानंतर घेतलं की जेवणाचं पचन नीट होतं, तुम्हाला फ्रेश वाटतं, जे जेवणानंतर जी मरगळ आहे ती येत नाही, झोप येत नाही. आणि ह्या पानाचा मी आवर्जून उपयोग गर्भिणींना सांगते. माझ्याकडे ज्याही गर्भसंस्कारासाठी ज्या प्रेग्नेंट लेडीज येतात त्यांना मी कायम सांगत असते की तुम्ही विड्याचं पान, त्याच्यामध्ये थोडीशी कात, त्याच्यात थोडंसं चुना, नंतर लवंगाचं चूर्ण करा, ओवा, शेपा थोड्याशा, अगदी बडीशेप थोडीशी, अगदी थोडी सुपारी, असं करून तुम्ही हे पान रोज जेवणानंतर सकाळ संध्याकाळ खा. याने हिमोग्लोबिन जी कमी होण्याची समस्या असते गर्भारपणामध्ये आणि इतरही सगळ्यांना ज्यांना हिमोग्लोबिन वाढवायचं आहे, आणि कॅल्शियम, हा जो चुना आहे ह्याच्यामध्ये कॅल्शियम आहे नॅचरल, हे मिळतं. त्याच्यामुळे जे केस गळणं आहे, अंग दुखणं आहे, कंबर दुखणं आहे, या सगळ्यासाठी हे उपयुक्त आहे. तर अशा गर्भिणींनी जर खाल्लं तर त्यांच्यामध्ये न्यूट्रिशनल सप्लिमेंट म्हणून, हे नॅचरल न्यूट्रिशनल सप्लिमेंट म्हणून हे विड्याचं पान काम करतं. त्याचं विड्याचं पान जरूर खा. तुम्हाला थोडंसं वाटत असेल की आपली उष्ण प्रकृती, त्याच्यामध्ये गुलकंद सुद्धा जरूर घाला. पण हे रोज तुम्ही विड्याचं पान आपल्या सेवनामध्ये ठेवलं, विशेषतः 3 महिने उलटून गेल्यानंतर तर तुम्ही बिनधास्त, गर्भिणी ज्या स्त्रिया आहेत म्हणजे गरोदर ज्या स्त्रिया आहेत त्या बिनधास्त ते विड्याचं पान खाऊ शकतात. त्याने खूप चांगले फायदे गर्भावर पण होताना दिसतात आणि आपली सुद्धा, स्त्रीची सुद्धा तब्येत चांगली राहण्यास मदत होते. असं हे विड्याचं पान, ह्याचे काही अनोखे गुणधर्म आज तुम्हाला समजले असतील. अवश्य हे विड्याचं पान जे आपल्या संस्कृतीमध्ये चालत आले ते आपल्या सेवनामध्ये नियमित ठेवा. अशीच शास्त्रशुद्ध माहिती घेऊन पुन्हा भेटूयात. तोपर्यंत नमस्कार.